नमस्कार. जर तुम्हाला तुमच्या ह्या पोटावरचा फॅट हा कमरेचा घेर कमी करायचा आहे तर बघा, आज जे व्यायाम सांगणार आहे ना एकदम सोपे सांगणार आहे. मी हे सगळे व्यायाम ना झोपायला जाण्याच्या अगोदर फक्त 5 मिनिटं किंवा 10 मिनिटं केले ना पण दररोज तर तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते नक्की रिझल्ट भेटेल. आता बघा, ज्यांच्याकडे वेळ नाही एक्सरसाइज करायला किंवा तुम्ही जास्त 1-1, 2-2 तास एक्सरसाइज करू शकत नसाल तर फक्त जे सांगेन ना तेवढे हे सगळे व्यायाम करा. खूप छान रिझल्ट दिसणार आहे. आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहताय, कुठल्या गावातून पाहताय हे कमेंट्स करा मला. आणि कोणाकोणाला किती वजन कमी करायचं आहे, तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात हे कमेंट्स करायला विसरू नका. त्यामुळे मला सुद्धा समजेल की तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का, कुठल्या गावातून तुम्ही कुठल्या शहरातून माझे व्हिडिओ पाहताय हे नक्की कमेंट करा. आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर चला, एवढे सोपे व्यायाम सांगणार आहे ना की तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने करू शकत असणार आहात. बघा, खाली बसला त्रास होतोय ना तर बेडवरती बसून केलात ना तरीही चालेल. आणि एक सगळ्यात महत्त्वाचं की जेवल्यानंतर तुम्हाला लगेच व्यायाम करायचे नाहीये. तुम्हाला बरोबर जेवल्यानंतर तुम्ही 2 तासाचा गॅप असावा, त्यानंतरच झोपायला जायचंय. लगेच झोपायचं नाहीये. म्हणजे समजा तुम्ही 8 वाजता जेवताय लगेच 8:30 वाजता झोपताय असं करायचं नाहीये. त्यासाठी अगोदर लवकर जेवा. याच्याचमुळे खरं तर तुमचं वजन जास्त वाढतं, तुम्ही जास्त उशीर करता यामुळेच. त्यामुळे 2 तासाचा गॅप तरी असलाच पाहिजे. तुम्ही हे आता जे व्यायाम दाखवेन ना ते तुम्ही 1.5 किंवा 2 तासानंतर करू शकता जेवल्यानंतर. ठीक आहे. बघा काय करायचंय, दोन्ही हात असे ठेवायचे, हाताच्या मुठी बनवायचे आणि आपल्याला उजव्या साईडला फक्त असा स्ट्रेच करायचा. जेवढा स्ट्रेच होतोय तेवढा, इकडून पूर्ण ताण आला पाहिजे. 1 2 3 4 5 6. किती वेळा करायचे? 20 वेळा करायचे. 7 8 9 10 अँड रिलॅक्स. 20 वेळा करायचंच आहे. फक्त 5 मिनिटं लागणार आहेत, जास्त वेळ सुद्धा लागणार नाहीये. आता नेक्स्ट व्यायाम आपल्याला काय करायचंय तर आपल्याला आपले पाय बटरफ्लाय मध्ये घेऊन यायचे. कसे? असे बघा, एकमेकांना जॉईन करायचे आणि आपल्या डाव्या हाताने आपल्याला पाय व्यवस्थित पकडून ठेवायचंय. हाताची ह्या मुठी बनवायची आणि हात वरती फक्त स्ट्रेच करायचंय, पुन्हा खाली ठेवायचंय. 1, पुन्हा हात आपला उजव्या हाताने पकडायचंय. 2 3 4. किती वेळा करायचंय? 20 वेळा करायचंय. 5 6 7 8 9 10 अँड रिलॅक्स व्हायचं. त्यानंतर आपल्याला काय करायचंय, ह्या असंच आपल्याला बसायचं आहे आणि याच्यातच आपल्याला अजून एक व्यायाम करायचा आहे. कसा करणार आहोत? कसं करायचंय माहितीये? बघा, दोन्ही हात असे इंटरलॉक करायचे आणि हात पूर्ण आपल्याला वरती घेऊन जायचे. ठीक आहे. वरती घेऊन गेलात की हळूहळू पूर्ण खाली घेऊन यायचे आणि हलकसं आपल्याला खाली वाकायचं. बस एवढंच. 1, पुन्हा वरती स्ट्रेट. 2, पुन्हा वरती स्ट्रेट. 3, बस, जास्त पूर्ण खाली जायचंच नाहीये, हाफ. 4 5. हात फक्त सरळ राहू देत, वाकू नका. 6. किती वेळा करायचे? 20 वेळा करायचे. 7 8 9 10 अँड रिलॅक्स. होता की नाही सोपा व्यायाम? सगळे व्यायाम सोपे दाखवणार आहे. आता यानंतर काय करायचं बघा, दोन्ही पाय असे ठेवायचे. मांडी घालून बसायचे. लूज ठेवा पाय, घट्ट मांडी घालू नका. काय होतं माहितीये, पाय वरती उचलले जातात. त्यामुळे लूज ठेवा आणि व्यवस्थित बसा. ते दोन्ही हात ना आपल्याला असे ठेवायचे आणि हात कुठे? वरती सरळ ठेवायचे. आणि हळूहळू आपल्याला कुठे जायचंय? उजव्या साईडला जायचंय. बस, फक्त हात सरळ राहू देत. 1, त्यानंतर डाव्या साईडला. 2, त्यानंतर पुन्हा उजव्या साईडला. 3 4 5 6 7 8 9 10 अँड रिलॅक्स. किती वेळा करायचे? 20 वेळा करायचे. तुम्ही ह्याचे 2 3 4 सेट सुद्धा मारू शकता. थांबा थोडा वेळ, पुन्हा दुसरा सेट मारा. असं केलं ना तरीही चालेल. अजून एक शेवटचा व्यायाम प्रकार, हा खूप छान आहे, एकदम सोपा आहे. काय करायचंय, दोन्ही पाय आपल्याला समोर ठेवायचे आहेत. आपल्याला समोर ठेवायचे, दोन्ही हात असे इंटरलॉक करून ठेवायचे
आणि हात आहेत ना आपल्याला जेवढे पुढे जात आहेत तेवढे घेऊन जायचे. ठीक आहे, पुन्हा पाठीमागे यायचंय, पुन्हा पुढे जायचंय. बस, जास्त असं खाली वाकायचंच नाहीये. हा, पुन्हा पाठीमागे आलो, पुन्हा 1 2, खाली जात आहे ना, इथे श्वास घ्यायचा आहे. वरती येताना श्वास सोडून द्यायचा आहे. 4 5 6, हलकस पाठीमागे जा. हा, 7 8 9 10 अँड रिलॅक्स. होता की नाही छान आणि एकदम सोपा व्यायाम. आता याच्यानंतर नेक्स्ट एकदम शेवटचा व्यायाम सांगते. हा सुद्धा एकदम छान आहे. बघा काय करायचंय, असं ना मलासन मध्ये बसायचं. काय करायचंय, हात आपल्याला खाली ठेवायचं. जेवढं आता समजा असं व्यवस्थित बसायला होत नसेल, जसं तुम्हाला कम्फर्टेबल आहे ना, सुरुवातीला थोडा त्रास होईल, पण ह्या आसनमध्ये तुम्हाला बसायचा प्रयत्न करायचाच आहे. हा, पूर्ण दाब तुमचा याच्याने पोटावरती येतो. ठीक आहे, ज्या लोकांना म्हणजे ज्या लोकांना पोटदुखीचा त्रास आहे किंवा पोट साफ होत नाहीये, तो त्रास सुद्धा कमी होणार आहे. बघा, दोन्ही हाताच्या अशा मुठी बनवायच्या आणि हात वरती फक्त स्ट्रेच करायचे. 1 2 3 4, किती वेळा करायचे, 20 वेळा करायचे. 5 6 7 8 9 10 अँड रिलॅक्स. होते की नाही सोपे व्यायाम, त्यामुळे नक्की करायचे. आणि हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.